नमस्कार. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आपण किती हुशार आहोत हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. त्या तिकडे अमेरिकेत ट्रम्प तात्यांनी एक विधान केलं की भारताची इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी आहे आणि तीच रीत राहुल गांधी ओढत बसले. थोडा इतिहासाचा अभ्यास केला असता, थोडं संशोधन केलं असतं तर बरं झालं असतं. 1957 साली याच राहुल गांधींचे आजोबा स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी IMF कडनं स्टँड बाय ॲडजस्टमेंटच्या नावाखाली एक लोन घेतलं. ते इथेच थांबले नाहीत बरं, तर 1962, 1963 आणि 1964 या साली त्यांनी IMF कडनं पुन्हा एकदा लोन घेतलं. त्यानंतर यांच्या आजी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देखील IMF कडनं एक लोन घेतलं. त्यानंतर जेव्हा स्वर्गीय नरसिंहरावजी भारताचे पंतप्रधान होते त्या काळात देखील 1992 साली आपण IMF कडनं लोन घेतलं. त्या काळात स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते आणि आपण 2 गोष्टींखाली लोन घेतलं ना बरं. 5 अब्ज कोटी US डॉलरचं. ते काय होतं तर एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी आणि एनहान्स स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट फॅसिलिटी या 2 फॅसिलिटीजच्या अंतर्गत आपण IMF कडनं लोन घेतलं. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की 1991 साली आपण लिबरलायझेशनकडे वळालो. असंच वळालो का तर नाही. IMFनी जेव्हा आपल्याला लोन दिलेलं 1992 साली त्यावेळी हा क्लॉज तिथे नमूद करण्यात आलेला आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला लिबरलायझेशनकडे जावं लागलं. असो, आज तागायत म्हणजे आपण आतापर्यंत 7 वेळा IMF कडून लोन घेतलंय आणि त्यापैकी 6 वेळा जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळा आपण लोन घेतलंय आणि एकदा गैर काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस लोन घेण्यात आलं. आता हे ट्रम्प तात्या आणि राहुल गांधी हे ओरडतायत की भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे. पण आपण आज बघितलं तर 2014 ते 2024 या दशकात आपण फ्रजाईल 5 ते टॉप 5 पर्यंत येऊन पोचलो. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 3ऱ्या नंबरची आहे. म्हणजे आपण डेड इकॉनॉमी आहोत का तर अजिबात नाही. आपली इकॉनॉमिक सिस्टीम किंवा आपली इकॉनॉमिक जो ग्रोथ रेट आहे तो 6% आहे आणि आपली इकॉनॉमी आज स्ट्रॉंग आहे, सुदृढ आहे, ठणठणीत आहे. राहुल गांधी यांनी नाही का थोडा इतिहासाचा अभ्यास करावा, थोडं संशोधन करावं, थोडी प्रगल्भता दाखवावी आणि तिथे ट्रम्प तात्या काय विधान करतायत त्याच्या संदर्भात रिगोडू नये. थोडी ते नाही का वैचारिक उंची वाढवावी. धन्यवाद.